सध्या मी भूमिगत मेट्रोच्या ॲक्वालाईन 3 मधून प्रवास केलेला आहे आणि वरळी ते जेवेला पर्यंतच हा प्रवास जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। मात्र काल ज्या मेट्रो स्थानकावरती मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं होतं त्या प्राचार्य आत्रे मेट्रो स्थानकापासून पुढचा जो काही प्रवास आहे तो पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे। अनेक स्टेशनवरती चिखलाचं साम्राज्य मेट्रोच्या पाहायला मिळत होतं। त्याचबरोबर सगळा परिसर जो तो अत्यंत घाण झालेला होता। चिखल आणि डेब्रिज म्हणजे चिखलाचं पाणी अक्षरशः प्लॅटफॉर्मवरती आलेलं होतं आणि या सगळ्या पाण्यामुळे प्राचार्य आत्रे वरळीचं जे काही मेट्रो स्टेशन आहे तिथली सेवा पूर्णपणे ठप्प झालेली होती। सगळ्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलेलं होतं आणि तिथलं जे काही सगळे चित्र आहे मेट्रोचं ते बाहेर दिसू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला होता। शिवाय MSFचे जवान आणि जे काही सुरक्षा रक्षक या मेट्रोसाठी देण्यात आलेले गार्ड जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेले होते। मात्र आता फक्त वरळीपर्यंतच ही सेवा जी आहे ती सुरू करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। वरळीपासून JVLR पर्यंत तुम्ही मेट्रो 3च्या या भूमिगत मेट्रोमधून प्रवास करू शकता। मात्र वरळीपासून पुढचं जे काही स्टेशन आहे किंवा त्याच्या पुढचे जे काही पल्ले आहेत ते पूर्णतः बंद करण्यात आलेले आहेत। मात्र मेट्रो पुन्हा एकदा सुरळीतपणे सुरू झालेली आहे। काल दिवसभराच्या पावसानं मेट्रोला फटका बसलेला होता। लोकल सेवेप्रमाणेच मेट्रोला सुद्धा त्याचा परिणाम सहन करावा लागलेला होता। मात्र पहिल्याच पावसामध्ये मेट्रो 3ची ॲक्वालाईनची दयनीय अवस्था जी आहे ते पाहायला मिळत होती। मात्र आता या स्टेशनवरचा परिसर पाहिला तो पूर्णपणे स्वच्छ पाहायला मिळतो आहे आणि या सगळ्या परिसरामध्ये आता स्वच्छता जी ती करण्यात आलेली आहे। मात्र प्राचार्य आत्रे मेट्रो स्थानकावरती जे काही घाणीचं साम्राज्य काल पाहायला मिळालं होतं किंवा चिखलाचं पाणी आणि संपूर्ण जी काही प्रवासाची व्यवस्था आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली होती ती अजून सुद्धा बंद ठेवण्याचा निर्णय मेट्रोने घेतलेला आहे। फक्त वरळीपर्यंतच मेट्रो 3ची ॲक्वालाईन जी मेट्रो आहे ती सुरू आहे। मात्र वरळीच्या पुढे हा प्रवास जो आहे तो तुम्ही करू शकणार नाही। मात्र वरळीपासून JVLR पर्यंत पुन्हा एकदा तुम्ही प्रवास करू शकता असं देखील मेट्रोच्या वतीनं सांगण्यात येते। कॅमेरामॅन योगेश सोबत मी कृष्णा सोनारोडकर, TV9 मराठी, मुंबई।